नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। पावसासंदर्भातले अपडेट्स आपण पाहतोय। अधिवेशनासाठी मुंबईकडे येणाऱ्या आमदारांना पावसाचा फटका बसलेला आहे। विदर्भ मराठवाड्यामधील 10 ते 12 आमदार हे एक्सप्रेसमध्ये अडकलेले आहेत। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील देखील एक्सप्रेसमध्ये अडकलेले आहेत। राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब, मी आणखी या ट्रेनमध्ये 8 ते 10 आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत। पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा, या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहेत। लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा करतो। मात्र सामान्य लोकांना याचा जो फटका बसला आहे तो सुद्धा मला असं वाटतं करणार नाही। दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे तरी दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना या पावसाचा फटका बसलेला आहे। अधिवेशनासाठी 10 ते 12 आमदार जे आहेत ते विदर्भामधून मराठवाड्यामधून मुंबईकडे येत होते, मात्र त्यांनाही पावसाचा फटका बसला आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत। पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा, या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहेत। लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा करतो। मात्र तरी दृश्य आपण पाहतोय। अनिल पाटील आणि अमोल मिटकरी 10 ते 12 आमदार जे आहेत ते एक्सप्रेसमध्ये अडकलेले होते आणि दादर कुर्ल्याच्या दरम्यान एक्सप्रेस जी आहे ती अडकलेली होती। पाऊस पडतोय आणि पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे। अनेक जणांनी, अनेक प्रवाशांनी एक्सप्रेस सोडून या पायीच चालणं पसंत केलेलं आहे आणि आमदारांची सुद्धा ही स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे। फर्स्ट ऑन TV9 पहिल्यांदा तुम्ही व्हिज्युअल्स जे आहेत, सर्वात पहिले व्हिज्युअल्स जे आहेत ते तुम्ही TV9 मराठीवर पाहताय। आमदारांना एक्सप्रेस सोडावी लागलेली आहे आणि त्यांनी ट्रॅकवरून चालत जे आहेत